जाणून घेतल्या। वसईच्या नंदाखाळ परिसरातील होली स्पिरिट चर्चमध्ये आता आपण उभे आहोत आणि या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक डियाब्रिओ आपल्यासोबत आहे। तर फादर, सर्वप्रथम तुम्हाला पुढारी न्यूजतर्फे मेरी क्रिसमस। आणि आता ख्रिसमसचा सण सुरू आहे आणि येशू ख्रिस्तांचा जो संदेश असतो तो कुठेतरी तुमच्या मार्फत सर्व भाविकांपर्यंत पोहोचत असतो। तर या नाताळ सणाच्या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय संदेश देताय? तुमचे मी विशेष आभार मानतो आणि ख्रिस्त जयंतीच्या क्रिसमसच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देतो। काळाच्या सुरुवातीपासून परमेश्वर बाप माणसाशी निरनिराळ्या चिन्हांद्वारे आणि संदेशाद्वारे बोलला आणि वेळ आली तेव्हा 2000 वर्षापूर्वी तो आपल्या खुद्द पुत्राद्वारे, देवाच्या पुत्राद्वारे ह्या संपूर्ण विश्वासी बोलला। असा हा प्रभू येशू ख्रिस्त आज समाजामध्ये, जगामध्ये जी अंधाधुंदी माजलेली आहे, गदारोळ माजलेला आहे, माणसं माणसाबरोबर माणसासारखी वागत नाहीत, समता नाही आहे, समेट नाही आहे, अशा ठिकाणी पुन्हा एकदा ख्रिस्त जयंतीचा हा सोहळा साजरा करत असताना तोच संदेश देत आहे की प्रत्येक माणसानं एकमेकांबरोबर समृद्धीनं, शांतीनं, प्रेमानं, आदरानं वागलं पाहिजे। आणि जेव्हा मनुष्य माणसाबरोबर प्रेमानं आणि आदरानं वागेल तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्ताचा हा खरा संदेश, ख्रिस्त जयंतीचा सोहळा जो आहे तो साजरा केला जाईल। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना ह्या क्रिसमसच्या शुभेच्छा, प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांवरती येवो। तर अशा प्रकारे आपण फादर डॉमिनिक डियाब्रिओ यांच्याकडून भाविकांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने काय संदेश दिलाय हा जाणून घेतला।